माझी मुलगी काल 2 वाजतापासूनची गायब आहे, आतापर्यंत आली नाही। माझी मुलगी 14 वर्षाची आहे, अजून पत्ता लागला नाही। काल तिकडे गेलो होतो तक्रार द्यायसाठी, तर त्याने शोध लावलाच नाही माझ्या मुलीचा। तिकडे चाललो PI कडे, तपास कोणाकडे दिला ते माहित करतो, लावतो ते। आता हे कसं आहे, कुठले आमदार खासदार मंत्र्याची पोरगी असती लगेच असते। आता हे गरीब आहे, खायची सोय नाही, राहायची सोय नाही, तर आता कोणी लक्ष देत नाही, असा विषय आहे। आपल्या घरात आहे 14 वर्षाची पोरगी गायब आहे ना, यंत्रणा आपली काम नाही करत, ते थोडस विचारावं लागेल त्याचं। लक्ष द्या थोडस आमच्याकडे, हो गरीबाकडे। जय महाराष्ट्र, मी सचिन भोयर। आज आम्ही खाडीलकर ताईच्या घरी आलो आहे। यांची 14 वर्षाची मुलगी साधारणतः काल 2 वाजेपासून बेपत्ता आहे। त्या संदर्भात खाडीलकर ताईंनी काही जे निवडणुकीपुरते हंगामी समाजसेवक बनतात त्यांच्याकडे गेल्या, मदत मागायला गेल्या, परंतु एकाने सांगितलं की तू पोलीस स्टेशनला चालली जा, किंवा दुसऱ्यांना सांगितलं की माझ्याच घरी चोरी झाली, मी कोणाकडे लक्ष देऊ। मग आमचा मित्र आहे मयूर, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला ही घटना सांगितली की असं असं आहे, गरीब कुटुंब आहे, त्यांची 14 वर्षाची मुलगी ही बेपत्ता आहे। मग लगेच 11:30 वाजता आम्ही त्या ठिकाणी आलो। ताईंना त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो। पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ त्या संबंधित DO जे होते त्यांना तक्रार घ्यायला लावली आणि रात्री साधारणतः 3 वाजेपर्यंत आम्ही त्यांचा शोध घेतला। त्यात जे सहभागी आरोपी म्हणता येईल किंवा संशयित म्हणता येईल त्यांच्याही घरी जाऊन आम्ही चौकशी केली, ज्यांच्याशी बोलत होती, जे संपर्कात होते, परंतु अजूनपर्यंत त्या मुलीचा छडा लागलेला नाही। दुसऱ्या दिवशी तो तपास कोणाकडे गेला, दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बोलवण्यात आलं। 10:30 वाजेपासून तर 3-3:30 वाजेपर्यंत बसवण्यात आलं, पण कोण तपास करत आहे, कुठपर्यंत आहे याची देखील माहिती देण्यात आली नाही। आता 8 वाजले, 14 वर्षाची मुलगी इतक्या तासापासून घरून बेपत्ता आहे आणि आपली यंत्रणा कुठल्याच गंभीरतेने तपास करत नाही, ही खेदाची बाब आहे। या ठिकाणी जे 3 संशयित आहे त्यांचे नाव माहित आहे, त्यांचं घर माहित झाले, त्यांचे मोबाईल नंबर माहित झाले, परंतु अद्याप त्यांना पाहिजे तसं चौकशी केली नाही, त्याच्यामुळेच ती बेपत्ता आहे। तुम्ही बघू शकता या ताईच्या घराची परिस्थिती, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या लोकांना खायची सोय नाही आणि वरून एवढं 14 वर्षाची मुलगी त्यांची बेपत्ता आहे। यंत्रणेकडे तक्रार केली, परंतु अद्याप कुठले कारवाई झाली नाही। हीच एखाद्या नेत्याची, आमदार खासदार मंत्र्यांची किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची, उच्चभ्रू व्यक्तीची मुलगी असती तर यंत्रणेने लगेच तिचा शोध घेतला असता, नियम कायदे सगळे बाजूला ठेवून अगोदर तिला शोधून काढलं असतं। गरिबाची मुलगी गायब झाली आणि यंत्रणा सुस्त आहे, असा काहीसा परिचय आपल्याला या ठिकाणी येत आहे। परंतु आम्ही सदैव अशा लोकांच्या मागे राहिलो आणि सदैव यांच्यासाठी धावपळ करत आलो। म्हणून आज परत आम्ही आता PI कडे जाणार, त्यांना विचारपूस करणार, कोणाकडे तपास लागला ती माहिती विचारणार